6 मीटर आपला ग्रीन बेल्ट आहे, तो जरी डेव्हलप केला तर त्या ठिकाणी आपल्याला गार्डनचं आरक्षण न येता या नाल्याच्या कडेचं गार्डन त्या ठिकाणी ग्रंथालय, वॉकिंग ट्रॅक हे गोष्टी सगळ्या आपल्या शहरासाठी करता येईल. आणि झाडं वृक्षारोपण लावायला अनेक संस्था आपल्या पिंपरी चिंचवड शहरात आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला मोठं ऑक्सिजन पार्क आपोआप तयार होईल. पण हे आपल्याला हे निधी उपलब्ध करून दिल्यानंतर ही सगळी कामं महापौर साहेब करता येईल. आणि दुसरी गोष्ट महापौर साहेब, आपल्या भूसंपादनासाठी 100 कोटीचा निधी शहरासाठी ठेवलेला आहे. महापौर साहेब, राज्य शासनाने स्पष्ट भाषेत सांगितलंय की नाशिक हायवे महानगरपालिकेने भूसंपादन करून द्यायचं. आपले अधिकारी अहवालपत्रावरती महापालिका त्या ठिकाणी नाशिक हायवे ताब्यात घेत आहे. आगाऊ ताबा पावती देण्यासाठी जर आमचे शेतकरी आगाऊ ताबा तुम्हाला देतात तर त्यांचं सर्च टायटल कशासाठी पाहिजे आमच्या अधिकाऱ्यांना? तुम्ही मोबदला थोडीच देताय, मोबदल्याच्या वेळेस सर्च टायटल घ्या ना तुम्ही. आगाऊ ताबा देताना कशाला तुम्ही सर्च टायटल पाहिजे? ते आयुक्त साहेब तुम्ही अधिकाऱ्यांना आदेश द्या की आगाऊ ताबा शेतकरी देतात, तुमचे भूसंपादनचे महानगरपालिकेचे पैसे वाचणार आहेत, अन्यथा आपल्याकडे भूसंपादनाला पैसे नाही. देऊ आळंदी रस्ता जो 18 मीटर आहे, नदी सुधार प्रकल्पाच्या बाजूचा आहे, देऊपासून ते आळंदीपर्यंत हे भारतातले मोठे देवस्थान आहे. तो रस्ता भूसंपादन करायचा महापौर साहेब त्याला आता मुलगी झाली, तो भूसंपादन करायला सुद्धा हे बजेट पुरेसे नाही. अनेक त्या ठिकाणी नाशिक हायवेचं काम आता 26 फेब्रुवारीला टेंडर ओपन झालेले, त्यांचं अजून 1 वर्ष सगळ्या एलओसी यायला लागतील आणि त्याच्यानंतर ते काम चालू होईल. आणि अजून महापालिकेने आपलं भूसंपादनची प्रोसेस केलेली नाही. आमच्या मोशी भागातले सगळे शेतकरी आगाऊ ताबा पावती द्यायला तयार आहे भूसंपादन न करता, पण आपल्या महानगरपालिकेचे नगररचनेचे अधिकारी त्या ठिकाणी कॉपरेट करत नाही. तर त्यांना त्वरित त्या ठिकाणी कॉपरेट करून लोकांना आगाऊ कॅन्सल करायला हवा. दुसरी गोष्ट महापौर साहेब, आम्ही आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं जे हॉस्पिटल आहे ते हॉस्पिटल महानगरपालिकाच करते.